नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4थी 1 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला मंथनचा पेपर 2 पाहत आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहिजे आहेत। तर याच्यामध्ये 50 प्रश्न आणि 100 गुणाला आहेत आणि ह्या व्हिडिओ फक्त मंथनच्या मुलांनी पाहायचा नाही तर स्कॉलरशिपच्या पण मुलांनी पाहायचा आहे, कारण तुमचा अभ्यासक्रम सेमच आहे आणि ज्या चुका त्या मुलांनी केलेल्या आहेत त्या तुमच्या होऊ नयेत। आणि जर तुम्हाला तुमचे मार्क वाढवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघायचाच आहे। सगळ्या मुलांनी ही प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायचीच आहे। तर बघा आणि तुम्ही एकदा नक्की पेपर चेक करा। आणि मी एक शॉर्ट पण व्हिडिओ टाकलेला होता, त्यावेळेस मुलांचे स्पष्टीकरण पाहण्याची इच्छा नसते पेपर झाल्या म्हणून त्यावेळेस मी स्पष्टीकरणाचं बनवलं नाही। तर आता हे पुढे तुम्हाला स्कॉलरशिपला उपयोगी होण्यासाठी याचे स्पष्टीकरण घेऊन आले आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एक प्रश्न तुम्हाला 2-2 मार्क देऊन जातो। एक प्रश्न चुकला का तुमचे 2 मार्क लगेच कट होतात। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका। आणि तुम्हाला तुमचा पेपर चेक करून झाला असेल तर तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत तेही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला किती मार्क आपण आपला अभ्यास कुठपर्यंत आहे, आणखी आपल्यात काही सुधारणा करायला पाहिजे। तर बघा हा बुद्धिमत्तेमधला 26 पासून आपले सुरू झाले ते 26 ते 75 प्रश्न आहेत। तर 26वा प्रश्न काय होता, पुणे सातारा अहिल्यानगर। खाली प्रश्नात गटाशी जुळणारे पद म्हणले। आता बघा हे पुणे सातारा अहिल्यानगर काय जिल्ह्यांची नावे आहेत। तर तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय, तुमच्या जिल्ह्यांचं नाव टाकायचं आहे तुम्ही। तर ते बघा पुणे सातारा अहिल्यानगर दिलाय। तर आता फक्त जिल्ह्याचं नाव खाली कुठलं आहे, सोलापूर। हे गोदावरी नदीचं नाव आहे। साल्हेर हे आपल्या महाराष्ट्रातील 2 नंबरचं उंच शिखर आहे। हे राजस्थान राज्याचं नाव आहे, म्हणून ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1। आता हा 27वा बघा गटाशी जुळणारा म्हणले। हा काय 4 काय आहे, 2चा वर्ग आहे 4 आणि 2चा घन आहे 8। इथं काय 3चा वर्ग आहे 9 आणि 3चा घन आहे 27। हा 4चा वर्ग आहे 16 आणि 4चा घन आहे 64। मग असं पर्यायात बघायचं की पहिला वर्ग संख्या पाहिजे आणि दुसरी घन संख्या पाहिजे। फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे 5चा वर्ग 25 आणि 5चा घन 125, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल। 28वा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये आकृती दिलेली आहे आणि त्याच्या तुम्हाला आता बघा ह्याच्यामध्ये 2 सरळ रेषा आहेत आणि ह्याचे विरुद्ध दिशेला हे जे तोंड आहेत, मग ह्याचं पण विरुद्ध आहेत। म्हणजे अशी कुठली आकृती आहे की 2 रेषा आणि विरुद्ध, पर्याय क्रमांक 3 आहे। नंतर गवळण लांडोर कोकिळा ही काय सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत। तर आता स्त्रीलिंग असलेला फक्त एकच आहे, वाघीण, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे। 30वा प्रश्न बघा, इथं वर्तुळ दिलेलं आहे आणि त्याच्यामधून एक रेष देऊन त्याच्यामध्ये पण वर्तुळ आहे। इथं आयत आहे त्याच्यामध्ये एक रेष देऊन मध्ये पण त्याच्या तसेच आहे। इथं त्रिकोण आहे त्याच्यामध्ये पण एक रेष, मग एक रेष देऊन ह्या आकृतीच्याच मध्ये 2 भाग असलेले आहे। कुठली आकृती आहे तर इथं षटकोन आहे, एक रेष आहे, 2 षटकोन आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल। या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो। या शब्दातील कितव्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास दर्प या शब्दाचा समानार्थी शब्द होतो। तर ह्याच्यापासून शब्द काय तयार होतो तर स ह वा स, आणि ह्याच्यापासून कुठल्या अक्षर घेतल्यावर हे दर्पचा समानार्थी शब्द बनायला पाहिजे। तर 3ऱ्या आणि 4थ्या म्हणजे वास या शब्द 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे अक्षर घेतलं की त्याचा समानार्थी शब्द तयार होतो। मूल्यवर्धन शिक्षणाचा तास संपल्यानंतर श्रम प्रतिष्ठा हे मूल्य जोपासण्यासाठी तुम्ही काय कराल तर शाळेचा वरांड्यातील कचरा स्वतः झाडून स्वच्छ करेल, ही येईल पर्याय क्रमांक 3। खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका शोधा। आता इथं बघा स्टार आणि त्याच्यानंतर गोल आणि मध्ये हे चिन्ह दिलेलं आहे, याला नंबर टाकायचा 1 2 3 4 5 आणि त्याच्यानंतर बघा हे स्टार आहे का इथं 1 नंबरला, इथं पाठीमागून 2 नंबरला गेले म्हणजे 1 सोडून इथं गेले। 3ऱ्या आकृतीत हिथली जागा सोडून इथं गेले म्हणजे 4थ्या आकृतीत हिथली जागा सोडून शेवटी यायला पाहिजे। शेवटी स्टार फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून याचं उत्तर 3 येईल। आता बघा इथं 2 त्रिकोण आहेत, 2 चौकोन, 2 गोल आणि 2 पंचकोन। त्याच्यानंतर काय झालं इथल्या 1 पंचकोन कमी झाला, बाकीचे आहेत तेवढेच आहेत। त्याच्यानंतर इथला 1 पंचकोन पण गेला, बाकीचे तेवढेच, म्हणजे पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात ही आकृती गेली, त्याच्यानंतरच्या ह्याच्यात ही आकृती गेली, त्याच्यानंतरच्या ह्याच्यात मग काय यायला पाहिजे, हे आहे असंच यायला पाहिजे। 2 त्रिकोण आणि तिथं चौकोनच यायला पाहिजे आणि इथं प्रश्नचिन्ह दिले, आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल। खालील संख्या मालिकेतील अंकाची स्थानांची आदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या येतील। आदलाबदल म्हणजे 1 5 आहे तिथं 5 1 करायचं आहे, 1 6 आहे तिथं 6 1 करायचं आहे। असं केल्यानंतर किती मूळ संख्या येतील म्हणले, म्हणून ह्याचं उत्तर काय येईल 35चं 1 येईल। 4 मूळ संख्या येतात ह्याच्यामध्ये।
खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल. पाण्यातील म्हणलं काही वरची दिशा आहे का, ती खालच्या बाजूला घ्यायची असते. म्हणजे डाव्याचं उजवं आरशातील प्रतिमेमध्ये होते आणि खालच्याचं वरी हे पाण्यातील होतं. तर बघा हे क खाली यायला पाहिजे, क्ष वरी जायला पाहिजे आणि ते पण उलटं होईल. तर क खाली इथं वरच आहे म्हणून हा चुकला. इथं क वरच आहे हा पण चुकला. नंतर ह्याच्या तर बघा हे 2 पर्याय कट झाल्यानंतर हे गोल आहे का पूर्ण भरलेला, हा ह्याच साईडला पाहिजे डाव्या साईडला आणि ह्या उजवा, हे दोन्हीत पण आहेत. आणि हे क खालच्या बाजूला पाहिजे आणि क उलटं द्यायला पाहिजे. तर बघा आता इथं काय येईल मग ह्याचं. तर या 2 पर्यायामधून फक्त या क्षच्या दांड्यावरून आपण ओळखू शकतो की हा क्षच्या दांडा उजव्या साईडला पाहिजे. तर इथं उजव्याला इथं डाव्याला म्हणून हे चुकलं आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता इथं 37चं पाण्यातीलच आकृती विचारले. तर 37ची पाण्यातील आकृती कुठली येईल, ही पर्याय क्रमांक 1 नंबरची येईल. म्हणजे ह्या 2 रेषा ह्या खाली गेलेल्या आहेत आणि ह्या रेषा ह्या वर गेलेल्या आहेत. एका सांकेतिक भाषेत 9ला 90, 7ला 56, 8ला 72 असं लिहितात. तर त्याच भाषेत 3ला कसे लिहाल. तर 9ला 90 कसं आलं, 9च्या पुढची संख्या काय 10. तर 9 गुणिले 10 केले 9 10 90. 7ची पुढची संख्या काय 8, 7 8 56. 8च्या पुढची संख्या काय 9, 8 9 72. तर त्याच सांकेतिक भाषेत 3 ही संख्या कसं लिहाल. 3च्या पुढची संख्या काय ते 3 गुणिले 4 करावं लागेल. 3 चौक 12 म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. खालीलपैकी कोणत्या तारखेचा वार त्याच महिन्यात 5 वेळा येतो. तर आपल्याला माहिती असतं की बघा 1 2 3 तारखेचे 31चा महिना असेल तर हे वार 5 वेळा येत असतात. म्हणून कोणत्या तारखेचे येतील, तर हे जर 1 मार्च 2027 आणि 2 एप्रिल 2026 हे वार त्या महिन्यात 5 वेळा येतील. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. इथं 8चं 17 झालं, 17चं 35 हे कसं झालेलं आहे. तर 8च्या दुप्पट करा, 8 दोन्ही 16, 16 अधिक 1 17, 17च्या दुप्पट 34 अधिक 1 35, 35च्या दुप्पट 70 अधिक 1 71. मग 71चे दुप्पट करा काय येईल, 142 येईल. 142 अधिक 1 करायचं म्हणजे याचं उत्तर 143 येईल. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद शोधा म्हणले. गटात न बसणारे म्हणजे बघा हे असा एक बाण आहे, इकडं 2 बाण आहेत आणि हे बाणाची विरुद्ध दिशा आहे. इथं पण बाणाची विरुद्ध दिशा आहे, इथं बाणाची विरुद्ध दिशा आहे आणि हे 2 बाण आहेत का, ह्या बाणाची एकच दिशा आहे म्हणून गटात न बसणारं काय येईल पर्याय क्रमांक 3. तर आता इथं बघा चौकोन आहे, मग चौकोन आहे म्हणून त्याच्यात 4 गोल आहेत आणि त्याच्याहून एक कोण कमी केला त्रिकोण झाला. पंचकोनामध्ये इथं बघा पंचकोन आहे त्याच्यात चौकोन झाला. इथं काय आहे, ह्याच्यात पंचकोन आहे म्हणून 5 गोल दिलेत आणि त्यात चौकोन दिला. इथं षटकोन आहे, षटकोनात 6 गोल दिले, पंचकोन दिला. पण इथं पंचकोन दिला त्याच्यापेक्षा लहान चौकोन द्यायला पाहिजे होता, तर इथं षटकोन दिला म्हणून ह्याचं उत्तर काय पर्याय क्रमांक 2. आता इथं बघा 9 37 31 आणि 5 ही वर्ग संख्या पण आहे आणि संयुक्त संख्या पण आहे आणि ह्या ही मूळ संख्या आहेत म्हणून ह्याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1. 32/8 48/8 बघा 8 1 8 8 चौक 32 4/1 आलं. 12 1 12 12 चौक 48 4/1 आलं. 7 1 7 7 5 35 5/1 आलं. 4 1 4 4 चौक 16 4/1 आलं. मग हे जर वेगळं कोणतं आलं सगळ्याचं 4/1 4/1 ह्याचं 5/1 आलं म्हणून वेगळा पर्याय क्रमांक 3 झाला. आता बघा 45 खडकवासला पुणे म्हणजे जिल्हा आणि त्याच्यामधील धरणं दिलेली आहेत. सातारा कोयना, छत्रपती संभाजीनगर जायकवाडी आणि सोलापूर गिरणा दिले हे चुकीचं आहे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येते. आता तुम्ही पण कोणत्या जिल्ह्यात राहता तिथं नक्कीच एखादं धरण असेल तर तिथं तुम्ही तुमचं जिल्हा आणि धरणाचं नाव टाका, जेणेकरून कमेंटमध्ये वाचलं का तुम्हाला लक्षात पण राहतं आणि बाकीच्या मुलांना पण समजतं आणि ते तुम्हाला कधी विसरत नाही. एकदा तुम्ही लिहिलं किंवा काही टाईप केलं का ते विसरत नाही तुम्हाला. तर हे बघा सोलापूरमध्ये उजनी धरण आहे आणि हे गिरणा हे नाशिकमधलं आहे म्हणून उत्तर चुकीचं झालं पर्याय क्रमांक 3. आता सोबतच्या आकृती दाखवल्याप्रमाणे एक चौरस टेबलाभोवती प्रथमेश रितेश तसेच अमनदीप व गुरुदीप या व्यक्ती समोरासमोर तोंड केलेत म्हणजे त्यांचे तोंड असे समोर आहेत त्यांच्या एकूणमेकाकडे, हे तोंड त्यांचे असे आहेत. तर प्रथमेशच्या डाव्या बाजूला जो बसला आहे त्याच्या समोरची दिशा. आता प्रथमेशचं जर तोंड इकडं असेल तर त्याची डावी बाजू इकडची, मग डाव्या बाजूला त्याच्या कोण बसलाय अमनदीप आणि अमनदीपच्या समोरची काय विचारलंय, प्रथमेशच्या डाव्या बाजूला जो बसलाय त्याच्या समोरची दिशा. मग अमनदीपच्या समोरची दिशा इकडची खालची दिशा कोणती असते, दक्षिण असते म्हणजे जो उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर प्रश्न 27 क्रमांकचा इंग्रजी अक्षरमाला इथं दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेतील उजवीकडील 25वे. आता उजवीकडे 25 बघा 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20 आणि 25
5 5 25, 25 कोणतं झालं उजवीकडून म्हणल्यावर का उजवीकडून म्हणल्यावर इकडून घ्यायचं. इथं काय येईल 25 काय येईल ए येत आहे. परत 10 काय येईल 5 आणि 5 दोन्ही 10 पी येईल. 8 काय येईल इथं 5 6 7 8 8 काय आलं आर. 17 काय येईल 5 5 2 10 5 3 15 16 आणि 17 आय. आणि 14 5 1 5 5 2 10 5 3 15 म्हणजे 14 यल येतं. त्याच्यापासून काय बनलं एप्रिल. तर शब्दामधील मधोमध येणारे अक्षर पर्यायातून शोधा. मधोमध काय आले आर म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. खो खो खेळताना इराणला पंचाने बाद केले परंतु त्याला तो निर्णय मान्य नाही. अशा वेळी इराणची खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे. तर त्याला दमदाटी करणे हे बरोबर नाही. रागाने पाहिल पण बरोबर नाही. पुन्हा कधीच खेळणार नाही हे पण बरोबर. पंचाचा निर्णय खिलाडू वृत्तीने मान्य करून मैदान सोडेल. ह्याचं उत्तर 2 यायला पाहिजे. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता 1 3 4चं 12 कसं बनलंय बघा. 4 त्रिकोण 12 12 1 12 म्हणून हे जर 12 आले म्हणजे हे कडच्या ज्या संख्या आहेत 1 गुणिले 3 गुणिले 4 केलं का 12 येतं. 3 5 15 आणि 15 दोन्ही 30. मग इथं पण तसंच करायचं. 6 3 18 म्हणजे 6 गुणिले 3 गुणिले 2 करायचं. 6 3 18 18 दोन्ही 36 यायला पाहिजे. पुढील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. आता इथं बघा 8 1 64 36 27 125. तुम्हाला वर्ग घन किती महत्त्वाचे आहेत बघा. तर बघा इथं 27 64 चुकीचे पद विचारले. तर 8 ही कशाचाच वर्ग आणि घन पण नाही म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे 8. नंतर खालील दिलेल्या प्रश्न आकृतीत आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा म्हणले. आरशातील विचारले म्हणजे आरशातील म्हणलं का डाव्या बाजूचं उजव्या साईडला जात आहे. ए ही डाव्या बाजूला उजव्या साईडला पाहिजे. इथं ही चुकलं. ए इथं बरोबर हे बरोबर आहे तिन्हीचं. जे हे ह्याच साईडला पाहिजे आणि आहे असं येणार नाही त्याची दिशा बदलेल. मग इथं आहे असं दिलं हे चुकलं. हे के पण उलटं होईल. हे आहे असं दिलं हे पण चुकलं म्हणून ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता 52 बघा. आरशात म्हणलं का डाव्या बाजूचं उजव्या बाजू जातं. इथं 2 इथं 1 भरलेला गोल आहे. इथं रिकामा आहे डोळ्याचा. इथं 2 रिकामे दिले हे चुकलं. हे डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला जाईल. इथं डाव्याला दिलं हे चुकलं. उजव्या बाजूला ह्या दोन्हीत बघा. ह्या दोन्हीत बघा आता ही आता इकडे गेल्यानंतर इथल्या ह्या रेषेवरून बघा ही रेष कशी अशी सरळ आहे ही कशी वाकडी केली आहे त्याच्यामुळे ही चुकलं. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेचं 9 साठी स्वस्तिक. तर इथं बघा स्वस्तिकच्या जागेवरून 9 टाका म्हणजे 9. परत भागिलेला भागिले. गोलसाठी काय 3 साठी गोल आहे मग इथं 3 येईल. अधिक ह्या गोलसाठी काय 3 गुणिले स्वस्तिकसाठी काय 9 अधिक ह्या चिन्ह काय कशासाठी 2 साठी. तरी बरोबर किती 9 भागिले 3 1 3 3 त्रिक 9. या पहिल्या कंसाचं उत्तर 3 आलं. 9 त्रिक 27 मग 27 अधिक 3 30 30 अधिक 2 32 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. मित्र परिसारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची एकूण संख्या किती. 2 अक्षरी मित्र सोनं होतं 3 आहेत. खालील आकृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा. आता ह्या बाणावरून फक्त बघा ह्याच्यावरून पण बघू शकता तुम्ही. ह्या बाणाच्या इकडच्या साईडला आहे नंतर इथं वर गेलं आहे त्याच्यानंतर इकडं आलं आहे त्याच्यानंतर खाली आलं आहे म्हणजे इकडल्या साईडला पाहिजे. ह्या साईडला असलेला हे 2 आहेत. ह्या दोन्हीवरून बघा परत ह्या वरच्या ह्याच्यावर ओळखायचं. आता ह्याचं पण वर आहे त्याच्यानंतर इकडं आहे त्याच्यानंतर इकडं आहे त्याच्यानंतर आता वरच यायला पाहिजे तर खाली दिले म्हणून हे चुकलं. पर्याय क्रमांक 4 बरोबर येईल. आता ह्या प्रश्नाचे तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकला होता आणि अशा प्रकारचे प्रश्न सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. आणि हे कसं करायचं असतं बघा. आपलं पहिलं काहीच वाचायचं नाही. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे मोर. पण मोराला काय म्हटलं इथं मोराला पोपट म्हटले तर राष्ट्रीय पक्षी काय यायला पाहिजे पोपट. उत्तर पर्याय क्रमांक 3 येते. 3ही आकृतीत सामायिक असणारे अक्षर कोणते म्हणजे ह्या हे तर कुठल्या आकृती आहेत चौकोन इथं पंचकोन आणि वर्तुळ. ह्या तिन्हीत पण असणारं कोणतं आहे बी आहे इथं म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. यफ हे अक्षर कोठे आहे. यफ अक्षर कशात आहे ह्या पंचकोनात पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे. पंचकोन व वर्तुळ यामध्ये सामायिक येईल. अब्दुल काकांना नजमा आणि सायरा 2 मुली आहेत. नजमा आणि सायरा यांच्या वयात 7 वर्षाचे अंतर आहे तर आणखी 15 वर्षांनी
बघा फरक म्हणजे आता जेवढं नजमाचं वय वाढायला तेवढं सायराचं पण वाढत असते. आज 7 वर्षाचं असेल तर 15 वर्ष असू द्या किंवा किती पण वर्ष असू द्या, त्यांचं नंतर पण वयात किती वर्षाचे अंतर असेल, 7 वर्षाचंच असेल. एका 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेने 60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब, याप्रमाणे विजेचे खांब लावलेस. एकूण किती खांब म्हणजे 1.5 किलोमीटर म्हणजे बघा असं आहे, 1.5 किलोमीटर म्हणजे किती येईल, 1600 मीटर येईल. तर एका कडेने 60 मीटर अंतरावर लावायचे. जर असे 60 मीटरवर लावलं तर ह्याला भागिले जर 60 केलं आपण, तर याचं उत्तर काय यायला पाहिजे 60व्याचं आपलं, पर्याय क्रमांक 3 असे 25 येतील. नंतर 61 आहे प्रश्नाकृती. प्रश्नाकृती तंतोतंत जुळणारी कोणती म्हणले. तर बघा आता इकडून हे 2 नंबरला आहे, इथं 2 नंबरला आहे का, चुकलं. इथं आहे, इथं आहे का, हे चुकलं. नंतर खाली इथं 2 नंबरला आहे, खालच्या साईडला बघा इथं हे फुली मारले आणि इथं भरलेला गोल आहे. इथं फुली आणि भरलेला गोल आहे का, नाही. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. आता ह्या साईडला हे असं थोडं गोल आहे, इथं सरळ रेषा दिले, चुकलं. इकडं गोल आहे. त्याच्यानंतर ह्याच्या बाहेर इथं एकच रेषा आहे, इथं 2 रेषा दिल्यात, हे चुकलं. त्याच्यानंतर खालचं बघा इथं जरा असं खाली रेष ओढली आहे, इथं बरोबर रेष केले म्हणून ही पण चुकलं. उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. आता तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे विचारले. भारताची राजधानी दिल्ली आहे, तर महाराष्ट्राची राजधानी काय येईल मग, मुंबई. आसामची राजधानी सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. आणि पुणे महाराष्ट्रामधलं शहर आहे आणि झारखंडची राजधानी. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. तुम्हाला दिनविशेष पाठच पाहिजेत. 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे. तर 11 नोव्हेंबरला जास्त मुलांनी चुकवलं आहे की नोव्हेंबर महिना आला का बालदिन केलेत, पण बालदिन 14 नोव्हेंबरला आहे. 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. वाचन प्रेरणा दिन APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती दिवशी साजरा केला जातो. तर इथं बघा इथं महाराष्ट्रातील बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंती दिवशी असतो, 3 जानेवारीला असतो. इथं काय 65वा. इथं बघा ही आकृती आहे का, ह्याला दुसऱ्यामध्ये ह्याच आकृतीच्या मध्ये अशी रेष म्हणजे ह्या आकृतीचे 2 भाग केलेत आणि हे 2 गोल दिलेत. मग इथं पण ह्याच्यामध्ये असं ह्याचे 2 भाग करायला पाहिजे आणि इथं म्हणजे अशी रेष द्यायला पाहिजे. म्हणजे पहिलं खाली जायला पाहिजे ह्या गोल, म्हणजे हा गोल खाली आणि एक गोल वर आणि मध्ये रेष असं. ह्याचं उत्तर काय येईल मग 65चं आपलं पर्याय क्रमांक 3. इथं 2 गोल आहेत, 3 रेषा आहेत तर 3च रेषा. इथं 2 आहेत तर 2च ठेवावं लागतील. इथं 3 दिलं हे चुकलं, 2ला 2च ठेवावं लागतील. पण एकूण किती आहेत बघा, इथं 3 गोल आहेत आणि त्याच्यानंतर इथं 2 झाले. इथं 2 आहेत म्हणल्यावर ह्याच्यात आकृतीत तर एकच पाहिजे की, आकृतीत एक असलेला फक्त ही आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 येईल. 12चं 144 कसं झालं आहे, 12चा वर्ग 144, तर 13चा वर्ग काय येईल 169. तुम्ही बघितलं असेल कसोट्या वर्ग घन ह्याच्यावर किती प्रश्न आले, त्याच्यामुळं तुम्हाला सामान्य ज्ञान कसोट्या वर्ग घन हे पाठच पाहिजे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न 68 प्रश्न आहे. घड्याळात दुपारचे 3 वाजले आहेत, तर घड्याळातील मिनिट काटा उत्तरेस. जर 3 वाजले असतील, इथं 12 असते, इथं 3 असते, तर मिनिट काटा उत्तरेस, तर मिनिट काटा उत्तरेलाच असणार आहे. तर तास काटा कुठं असेल 3 वाजता, इकडं असेल. म्हणजे ही दिशा कुठली झाली मग, तास काट्याची दिशा विचारली, पूर्व असेल. मेघनाला कॅरम खेळायला तसेच विचारले काय बघा, एवढा मोठा प्रश्न असेल तर परीक्षेत वाचायचा नाही, शेवटचं वाचायचं. तर वाचन करायला एकूण किती मुलींना विचारले बरं का, मुलींना. मग बघा मेघनाला कॅरम खेळायला तसंच गायन करायला, म्हणजे मेघनाला आवडतं का वाचायला, नाही आवडत. रेहानाला पियानो वाजवायला आणि वाचायला, म्हणजे रेहाना एक आहे की जिला वाचायला आवडते. मुकेशला गायन करायला, कॅरम आणि वाचन. मुकेशला वाचायला आवडते पण विचारले काय मुलींना, मग मुकेशला पकडायचं नाही. लीनाला वाचन करायला, इथं वाचन करायला लीनाला पण दिले. पियानो वाजवायला आवडते. सुहानाला वाचन करायला, सुहानाला पण आवडते. म्हणजे वाचन करायला किती, रेहाना, लीना आणि सुहाना या 3 जणींना आवडते म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. 70वा प्रश्न आहे. सन 2026 यावर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो मग, 28 फेब्रुवारी शनिवारी असल्यास त्याच वर्षी जागतिक महिला दिन विचारले. जागतिक महिला दिन कधी असतो, 8 मार्च. तर बघा 28 2026 आहे, मग 26 लीप वर्ष आहे का, नाही, हे साधं वर्ष आहे. तर फेब्रुवारी महिन्यात किती वार असणार आहेत मग, 28 दिवस असणार. जर लीप वर्ष असतं तर 29 असलं असतं. मग 28 फेब्रुवारीला शनिवार आहे, तर आपल्याला 8 मार्चचा काढायचा. तुम्ही असं मोजून पण काढू शकता की बघा 1 2 3 4 5 6 7 8 तारखेचा काढायचा का नाही इथला. तर बघा 28 तारखेला शनिवार आहे, तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असायला पाहिजे. म्हणून आणि आणखी दुसऱ्या पद्धतीत म्हटलं तर ह्याच्यात 28मध्ये
म्हणजे 1 तारखेपासून जर 7 तारखेला, जे 7 तारखेला वार येणार आहे शनिवार येणार आहे, आपल्याला 8 तारखेचं काढायचं, शनिवारच्या नंतरचा रविवार, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. एका दोऱ्यात 7 केशरी रंगाच्या पताका लावल्या व त्या पताकाच्या मागे दुप्पट पिवळ्या रंगाच्या पताका लावल्या, तर मध्यभागी असलेला पताकेचा क्रमांक कितवा? म्हणजे 7 ह्या केशरी पताके आहेत आणि प्रत्येक एका पताक्याच्या मागे त्याच्या दुप्पट, म्हणजे 7च्या दुप्पट किती झालं? 14. म्हणजे एकाच्या मागं 14 पिवळ्या लावल्यात. तर अशा एकूण मधल्या पताकेचा क्रमांक विचारलाय. म्हणजे बघा 7 केशरी रंगाच्या पताका आहेत, म्हणजे इथं एक केशरी लावली का ह्याच्या इथं ह्याच्या दुप्पट 7 केशरी पताकाच्या मागे दुप्पट पिवळ्या, इथं 2 कशाचे असतील? पिवळ्या रंगाचे असतील. इथं आणखी केशरी पिवळ्या अशा विचारल्या. असं जर लावले तर मधल्या पताकेचा क्रमांक विचारलाय. तर बघा 7 आणि त्याच्या दुप्पट 14 असे 21 होतील. मग 21च्या जर निम्म केलं तर इकडं 10 इकडं 10 आणि मधला किती येईल? 11 येईल. म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत दिलेल्या अक्षराचे व त्याच्यासाठी दर्शवलेल्या चिन्हाचे निरीक्षण करावं. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. वरील सांकेतिक भाषेत ओपन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता ओपनचा विरुद्धार्थी काय येतं? CLOSE यायला पाहिजे. मग सी साठी काय येतंय? चौकोन. पहिल्यांदा चौकोन हिता आणि हिता आहे, हिता आलाय का? नाही, हे 2 तर चुकली. यलला काय येतं बघा? यलला पंचकोन आहे. ओला काय? चौकोन आणि मध्ये झालं. ह्याच्यावरून उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. खाली दिलेल्या आकृतीने खालीलपैकी कोणती गोष्ट दाखवता येईल? म्हणजे बघा कोणती गोष्ट दाखवता येईल? तर हे मोठं भारत म्हणलं आपण ह्या चौकोनाला, त्याच्यामध्ये हा महाराष्ट्र, त्याच्यामध्ये पुणे हा दाखवता येईल. पण मेघालय, त्रिपुरा, राजस्थान हे भारतातील राज्य आहेत, तर 3 वेगवेगळे पाहिजे होते, म्हणजे ब तर दाखवता येत नाही. त्याच्यानंतर बघा इथं मग अ पाहिजे आपल्याला, ब नको आहे. मग ब हिथं आहे, हे चुकलं. अ पाहिजे इथं अ नाही, म्हणून हा चुकला. ह्या दोन्हीत बघा आता अ तर फिक्स आहे, फक्त ड बघू. आता सातारा, सांगली, कोल्हापूर ही पण ह्याच्यासारखे आहेत. ही कसे राज्य वेगवेगळे, तसे हे महाराष्ट्रातील जिल्हे. आता महाराष्ट्र अहिल्यानगर हे महाराष्ट्र राज्य, त्याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, ते त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ड पण दाखवू शकतो आपण, म्हणजे अ आणि ड योग्य येईल. कविता महेशला म्हणाली. हा प्रश्न बघा कसं सोडवायचा. तुझ्या आईची आई ही माझ्या वडिलांची आई आहे, म्हणजे महेशच्या आईची आई, म्हणजे ही कविता आहे. कविता महेशला म्हणालेली आहे. तर बघा तुझ्या आईची आई म्हणजे महेशच्या आईची आई. जर हा महेश आहे तर ही महेशची आई आणि ही त्याच्या आईची आई. ही आईची आई आहे का? ही माझ्या वडिलांची आई आहे, म्हणजे ही कविता, ही तर कविता, इथं तिचे वडील आणि ही तिच्या वडिलांची पण आई आहे म्हणले. मग ह्याची पण आईची आहे, ह्याच्या पण आईची आहे म्हणले, ही दोघं जण काय झाले? ही बहीण भाऊ झाले. मग विचारले काय आता? तर कविता महेशच्या आईची कोण? कविता ह्या महेशच्या आईची ही कविता कोण लागते? तर बघा आता हे दोघांच्या आई एक म्हणल्यावर ही बहीण भाऊ झाले. मग ह्या कविता ह्या महेशच्या आईची, ही आईचा भाऊ आणि ही भावाची मुलगी. भावाची मुलगी कोण झाली? मग भाची झाली. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे? भाची. एका सांकेतिक भाषेत अडचण हा शब्द. तर इथं काय दिले? तर त्या सांकेतिक भाषेत पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द. बघा आता स्टारच्या जागेवर काय दिलेलं आहे? तर स्टारला र आणि त्रिकोणला काय दिलेलं आहे? क. र क असं काय आहे का? ही येणार नाही. आता गोलला काय दिलं आहे बघा? न आणि त्रिकोणला काय दिलेलं आहे? ग. न ग. पर्वताचा समानार्थी शब्द आहे का? आहे. त्याच्यानंतर ह्याला काय दिले बघा? अ. स्टारला काय दिलेलं आहे? ग आणि गुणाकारला काय दिलेलं आहे? अ. अ न ग असं काय येतं का? नाही. नंतर त्याच्या पुढचं काय आहे बघा? वर्तुळ आहे. वर्तुळला काय येईल मग? वर्तुळला न आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं काय आहे? ही बघा ह्याचं काय येतंय? अडचणसाठी आहे ही, म्हणजे ह्याला काय येतंय? अ येतंय, नंतर च येतंय, ह्याला च येते बरं का सर, च. आणि ह्याच्यासाठी लवकरला ही आहे, म्हणजे इथं ल येतं. अचल. अचल आणि नग ही पर्वताचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे ब आणि क यायला पाहिजे. ह्याचं गोलला बघा काय येतंय? इथं न. त्रिकोणला काय येतंय? त्रिकोणला ग
आणि चौकोनला काय येतंय र. नगर आहे का म्हणून ही चुकलं हे चुकलं. नग आणि अचल हे पर्वताचे समानार्थी शब्द आहेत म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे ब आणि क. आता अशा प्रकारचे आपले हे प्रश्नपत्रिका पूर्ण सोडून झालेले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्या आपल्या सबस्क्रायबरचे धन्यवाद. आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असा सपोर्ट करत राहा. तुमच्या इतके दिवस सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. आणि मी जे प्रश्न दिलेले आहेत ते कमेंट करायला विसरू नका आणि तुमचे मार्क पण कमेंट करायला विसरू नका.